नमस्कार मैत्रिणींनो, आपले सारिका किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मटार कचोरी. चला तर आपण सुरुवात करूया. येथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी गरम तेल घालते आहे. 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच सोडा. आता आपण हे एकजीव करून घेऊया. हे बघा, छान मिक्स झालेला आहे. आता आपण याचा घट्टसर मळून घेऊया. याला जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, असे मळून घेऊया. आता आपण हे मटार 5 मिनिटे भाजून घेऊया बारीक गॅस. आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची मिक्सर मधून काढून घेऊया. मध्यम गॅसवर आपण कढईमध्ये तेल गरम केलेले आहे. त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे, हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट. आता हे 5 मिनिटे मिक्स करूया. आता आपण यामध्ये धनिया पावडर घालणार आहोत, गरम मसाला, चाट मसाला, अर्धा चम्मच हळद पावडर, 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच मीठ, दोन चम्मच बेसन पीठ. याला 5 मिनिटे परतून घेऊया. आता आपण यामध्ये मिक्सर मध्ये ग्राइंड केलेले मटार घालणार आहोत. 6 मिनिटे मिक्स करूया. थोडी बारीक केलेली कोथिंबीर घालायची. छान प्रकारे उंडा मुरलेला आहे आपला. आता आपण याला अशी कुक करून घेऊया थोडी. अशा प्रकारे याची पापडी बनवून घ्यायची. मध्ये थोडं जाडसर आणि आजूबाजूला थोडी बारीक करायची. यामध्ये आता आपण हे सारण भरूया आणि असं पुरणपोळी सारखं बनवून घेऊया. हे शिल्लक राहिलेले काढून घेऊ.
थोडे लाटून घेऊ. अशा प्रकारे सर्व बनवून घ्यायचे. तेल गरम झालेले आहे. आता आपण त्यामध्ये कचोरी घालणार आहोत. थोडी कमी होईपर्यंत असंच भाजून घ्यायचं. अशा प्रकारे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. बघा किती छान टम्म फुगलेली आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हीही करून बघा.